आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू. संविधानाच्या चौकटीत बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती. सोलापूर शहरात आता ना हरकत दाखले आणि परवाने झोन कार्यालयातून मिळणार. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच. आजही हवामान विभागाचा येलो अलर्ट. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात विविध क्रीडा पुरस्कारांचं वितरण. आता घडामोडी विस्तारानं. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी कालपासून पुन्हा मनोज जरांगे पाटील हे मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मागील 2 वर्षात त्यांचं हे 8वं उपोषण आहे. पहिल्या टप्प्यात पोलिसांनी या आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी दिली होती, पण काल पुन्हा 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही. प्रसंगी सरकारने गोळ्या घातल्या तरी झेलायला तयार आहे. उपोषणासाठी सरकारने अटी शर्ती लादू नये असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सरकार याबाबत गंभीर असून संविधानाच्या चौकटीत बसून योग्य तो तोडगा काढत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी मात्र हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी केली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात कालही पावसानं हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाची रिपरिप सुरूच होती. यामुळे शहरात देखील जनजीवन विस्कळीत झालं होतं. दरम्यान गेल्या 15 दिवसापासून सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे खरीप पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. द्राक्ष बागांवर प्रतिकूल परिणाम झाला असून बागा काढून टाकण्याची परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. आजही सोलापूरला हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे. उद्यापासून मात्र उघडीप मिळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांना विविध प्रकारचे ना हरकत दाखले आणि परवाना आता त्या झोन कार्यालयातून मिळणार आहेत. तसे आदेश आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. पूर्वी हे दाखले महापालिकेच्या मुख्यालयातून विविध विभागाकडून दिले जात होते. नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईत सुरू असताना राज्यातून वेगवेगळ्या भागातून त्यांना उत्स्फूर्त असा पाठिंबा मिळत आहे. आमदार अभिजित पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन त्यांना पाठिंबा दिला. तसंच पंढरपूर मंगळवेढ्याचे भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनीही आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. तसं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही दिलं आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं असून आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत, त्यामुळे सरकारनं त्वरित तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सोलापूर ते मुंबई विमानसेवेच्या बाबतीत गॅप फंडिंगचा विषय संपल्यानंतर आता विमानतळावर कंपनीकडून मनुष्यबळ नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कंपनीनं इच्छुकांकडून 4 सप्टेंबरपर्यंत अर्जही मागवले आहेत. दरम्यान या सेवेबाबतीत 10 सप्टेंबरपासून तिकीट विक्रीही सुरू होऊ शकते अशी माहिती संबंधितांकडून देण्यात आली. सोलापुरात डीजे मुक्त गणेशोत्सव या संकल्पनेला प्रशासनही सकारात्मक आहे, परंतु आता डीजेवालेही या भूमिकेला विरोध करत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पारंपरिक वाद्य घेऊनच आवाजाची मर्यादा पाळून हा उत्सव साजरा करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. आवाजाची पातळी ओलांडल्यास मात्र पोलिसांकडून कारवाई होईल. स्पीकर डेकोरेशनवर कसल्याही प्रकारची बंदी नाही. ध्वनी प्रदूषण होऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. 95% मंडळं पारंपरिक वाद्य वाजवणार आहेत अशी माहिती त्यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. एमआयटी आणि सोलापूर महापालिका यांच्यात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान प्रशासनात आणण्याच्या दृष्टीनं महत्वपूर्ण करार करण्यात आला आहे. त्याचं औपचारिक लोकार्पण आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि डॉ. गोपाळकृष्ण जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. विद्यापीठानं एकूण 4 प्रकल्पांवर काम सुरू केलं आहे. त्यापैकी साक्षी आणि केअर हे 2 प्रकल्प विकसित करून महापालिकेला देण्यात आले. यामुळे प्रशासनात गतिमानता येईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला. सोलापूर आकाशवाणी केंद्रातील सहाय्यक अभियंता सुनील परळीकर हे 38 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी केंद्रात त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सोलापूर आकाशवाणीच्या स्थानीय
प्रशासन प्रमुख आणि अभियांत्रिकीचे सहाय्यक संचालक अर्चिता ढेरे, प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे, डॉ सोमेश्वर पाटील, जयश्री पुराणिक, निवृत्त उपनिदेशक शहाजी देशपांडे तसंच तांत्रिक विभागातील कर्मचारी आणि आकाशवाणी परिवारातील सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरविंद माने यांनी केलं. या कार्यक्रमात श्री परळीकर यांच्या दीर्घ सेवेला तसंच तांत्रिक क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या. परळीकर यांनीही यावेळी आपल्या सेवाकाळातील आठवणी शेअर करत आकाशवाणी परिवारातील सहवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. अक्कलकोट येथील विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित गणेशोत्सव व्याख्यानमालेत काल दुसऱ्या दिवशी सायबर फ्रॉड आणि आपण या विषयावर डॉ धनंजय देशपांडे यांचं व्याख्यान झालं. यावेळी त्यांनी सायबर फ्रॉडपासून कसं वाचावं याबद्दल मार्गदर्शन केलं. इंटरनेट फक्त गरजेपुरतं वापरा, मोबाईलमध्ये ट्रॅकर आणि अँटीव्हायरस बसवा, सोशल मीडियावर अनावश्यक माहिती शेअर करू नका असं आवाहन देशपांडे यांनी केलं. यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, अशोक एणेगुरे, मल्लीनाथ मसुनित्ती, मल्लीनाथ कल्याण शेट्टी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. गणेशोत्सवानंतर आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती गौरींच्या आगमनाची. त्यासाठी घरोघरी तयारी देखील सुरू झाली आहे. रविवार 31 ऑगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर सकाळपासून सायंकाळी 5:27 केव्हाही गौरी आवाहन करता येईल. सोमवारी परंपरेनुसार गौरीपूजन, मंगळवारी सकाळपासून रात्री 9:57 विसर्जन करता येईल अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. जिल्ह्यातील 11 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी नुकतीच प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली. यावर सध्या प्रशासनाकडून दावे आणि हरकती घेण्याचं काम सुरू असून काल एकाच दिवशी 24 हरकती दाखल झाल्या. हरकती दाखल करण्याचा उद्या अंतिम दिवस आहे. आतापर्यंत एकूण 78 हरकती दाखल झाल्या आहेत. त्याची सुनावणी सोमवारपासून होणार आहे. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त दैनिक संचार आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरशालेय चित्रकला, रंगभरण, पत्रलेखन, निबंध आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी 8 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. या स्पर्धा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमातून घेण्यात येणार असून प्रथम 3 विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. सोलापूरसाठी लोकप्रिय ठरलेली वंदे भारत एक्सप्रेस आता 20 डब्यांसह धावणार आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनानं या गाडीला 4 डबे वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी कालपासून सुरू झाली. काल पहिल्याच दिवशी पूर्ण क्षमतेनं प्रवाशांनी प्रवास केला. या गाडीमध्ये आता 1414 प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. गणेशोत्सवानिमित्त उद्योग बँक, माजी सेवक सांस्कृतिक मंडळ आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर तर्फे आयोजित व्याख्यानमालेत काल ज्येष्ठ तेलुगू प्रवचनकार डॉ अनंत लक्ष्मी यांचं व्याख्यान झालं. तेलुगू वारी पेनली आचारालू असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. विवाह म्हणजे केवळ 2 व्यक्ती नव्हे तर 2 कुटुंबाचा मिलाफ आहे. विवाह सोहळ्यात जे धार्मिक विधी होतात ते आयुष्यभर नाते टिकवतात असं प्रतिपादन डॉ अनंत लक्ष्मी यांनी केलं. सोलापूर जिल्ह्यात सातत्यानं पडत असलेल्या पावसामुळे खरीप पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गानंच हिरावून नेला आहे असं सांगत सोलापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शातलिंग शटगार यांनी केली. ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. मागच्या 2 दिवसात मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्नू धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालं आहे. त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले असून 750 क्युसेक पाणी खाली सोडण्यात येत आहे. धरणाचा पाणीसाठा 83% स्थिर ठेवून उर्वरित पाणी खाली सोडून पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यात येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात काल कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या हस्ते क्रीडा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. यावेळी संगमेश्वर महाविद्यालयाला उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय
म्हणून तर डॉक्टर आनंद चव्हाण, संतोष खेंडे, श्रीकांत शेटे, शरण बसवेश्वर वांगे यांना क्रीडा शिक्षक, तर पत्रकारितेच्या क्षेत्रातून अजित कुमार संघवे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यावेळी ऑल इंडिया, साऊथ वेस्ट झोन आणि क्रीडा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या खेळाडूंचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना कुलगुरू यांनी सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा आपण उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं. आता तापमान. सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. कमाल 29.6 तर किमान 22.6. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू. संविधानाच्या चौकटीत बसून तोडगा काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती. सोलापूर शहरात आता ना हरकत दाखले आणि परवाने झोन कार्यालयातून मिळणार. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची रिपरिप सुरूच. आजही हवामान विभागाचा येलो अलर्ट. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सोलापूर विद्यापीठात क्रीडा पुरस्कारांचं वितरण. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला. नमस्कार.